महाराष्ट्रातील सर्व माझे लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी बांधव तसेच शेतकरी बांधवांना आणि सर्व गोरगरीब तरुणांना या महाराष्ट्रातील लबाड एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या हरामखोरांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फसवलं। प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणन नोकरीचं स्वप्न दाखवून आज मी वर्ग शिक्षक म्हणून 334 दिवस म्हणजे 11 महिना अखंड कॅटलॉगवरती नोंद असताना आम्हाला प्रशिक्षणार्थ्यांना यांनी घरचा रस्ता दाखवला। मी 16 दिवस अन्नत्याग उपोषण आणि 25 दिवस धरणे आंदोलन केलं। या हरामखोरांनी बळीराजाला सुद्धा कोरा उतारा करण्याचा शब्द देऊन यांनी त्यांना फसवलं। ते उतारा कोरा गेला नाही, शेतीमालाला भाव दिला नाही, यांनी धनगरांना फसवलं। 2014 साली यांनी आरक्षणाचं आश्वासन दिलं, ते दिलं नाही। यांनी आदिवासी बांधवांना फसवलं। पेशा भरती करण्यामध्ये यांनी ती भरती पूर्ण केली नाही। एवढंच काय, यांनी मराठा समाजाला फसवलं, यांनी ओबीसी समाजाला फसवलं, यांनी हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्वच आम्ही बाई सर्वांना यांनी फसवलं। आणि आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगतात की आम्ही कोणत्याही योजना बंद पडू देणार नाही। हरामखोरांना तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, ते सुद्धा दिले नाहीत। आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना कायमस्वरूपी नोकरी देणार होते, ते दिलं नाही। देवेंद्र फडणवीस धुळे जिल्ह्यामध्ये येऊन जर तो अभिलाल दादा देवरे यांच्या आंदोलनस्थळी उपोषणस्थळी भेट देऊ शकत नाही। माझं 16 दिवसाचं आंदोलन अन्नत्याग असताना मला बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की दादा तुमच्या तब्येत खालावली। माझा 10 वर्षाचा मुलगा राजेश, भाग्यश्री, धर्मपत्नी कविता आणि आई आसरताई बहीण पवित्राबाई माझ्यासोबत असताना माझी तब्येत खालावली। आणि या हरामखोरांनी धुळ्याला येऊन सुद्धा देवेंद्र फडणवीस मला भेट देऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचा जय निषेध आणि प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विनंती खातर आणि धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे साहेब यांच्या विनंती खातर आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात थकीत केलं। आणि आज या भाजप शिवसेनेचे दलाल, शिंदे गटाचे दलाल आज लोकांना सांगतायत आम्ही कोणती योजना बंद पडू देणार नाही, आम्ही दिलेला शब्द पूर्ण करतो। हरामखोरांनो, 2, 2.5, 3 महिन्यापासून या माझ्या महाराष्ट्रातील सर्व धर्माचे गोरगरिबांचे मुलगा प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षण घेऊन यांचा तुम्ही घरचा रस्ता दाखवला आणि यांना तुम्ही नोकरीपासून वंचित केलं। आणि आज मुदत वाढण्याचा शब्द देतात। हरामखोरांना मतदानाच्या वेळेस तुम्ही किती खोटं बोलणार, तुमचे दलाल किती खोटं बोलणार, यांना सुद्धा तुम्ही त्यांची अवकाश दाखवल्याशिवाय शांत बसू नका। एवढेच मी प्रशिक्षणार्थी बांधवांना आणि शेतकरी राजांना, माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांना सुद्धा आव्हान करत आहे। आणि येणारा काळ यांच्यासाठी माघात घाला, यांना त्यांची अवकाश दाखवून द्या। तुम्हाला मी भारतीय राज्यघटनेच्या आधारावर कलम क्रमांक 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 46, 51 हे जे आंतरराष्ट्रीय युडार 1948